नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे आणि नवीन वर्षामध्ये कुठले सण कधी येतात, कधीही सुट्ट्या येतात, ह्या सगळ्याची आतुरता आपल्या सर्वांना असतेच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व जाणून घेणार आहोत. तर नवीन वर्ष आपलं सुरू होतं आहे गुरुवारपासून. 6 तारखेला येते अंगारकी चतुर्थी. या वर्षाचं विशेष म्हणजे या वर्षात 3 अंगारकी चतुर्थी येत आहेत आणि आपला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती यावर्षी 14ला येते. संक्रांत हा तर सुहासिनींचा खूप मोठा सण असतो. त्यानंतर श्री गणेश जयंती येते 22 जानेवारीला. 26 जानेवारी सोमवारी येते. मागच्या वर्षी ती संडेला आलेली, यावर्षी ती सोमवारी येते. आता जाऊया आपण फेब्रुवारी महिन्याकडे. फेब्रुवारी 2026. 1 तारखेलाच रविवार आहे. 5 तारखेला परत संकष्टी चतुर्थी आहे आणि 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. 17 तारखेला अमावस्या आहे. महाशिवरात्री मात्र ह्या वर्षी रविवारी आलेली आहे. 15 तारखेला 15 फेब्रुवारीला. फेब्रुवारी महिना हा 28 तारखेचाच असणार आहे. 29 तारीख नाही आहे, म्हणजे सर्वांचा एक दिवस वाचला. आता चला पाहूया मार्च महिना. मार्चची सुरुवात रविवारनी होते आणि 2 तारखेला होळी येते आणि नंतर धुलीवंदन. 6 तारखेला संकष्टी चतुर्थी येते. 19 मार्चला गुढीपाडवा येतो आहे. 26ला रामनवमी आणि 21ला ईद येते आणि 29ला परत एकादशी आहे आणि मार्च 31 दिवसांचा आहे, नेहमीच असतो तो. तर आता होतं आहे एप्रिल महिना. एप्रिल महिन्यामध्ये 2 तारखेला हनुमान जयंती आहे. हनुमान जयंती त्यानंतर 3 तारखेला गुड फ्रायडे. गुड फ्रायडे झाला की 5 तारखेला परत चतुर्थी आहे आणि 14 तारखेला खूप महत्त्वाचा सण आंबेडकरांची जयंती आहे. 17ला अमावस्या येते आणि 19 तारखेला अक्षय तृतीया येते. या दिवशी सोने खरेदीसाठी खूप उत्तम काळ मानला जातो. विवाह देखील या दिवशी संपन्न केले जातात आणि हा एक 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. आता जाऊया आपण मे महिन्याकडे. मे महिन्यामध्ये 1 तारखेला बुद्ध पौर्णिमा येते. महाराष्ट्र दिन पण आहे या दिवशी, कामगारांना सुट्टी असते. त्यानंतर 13ला येते एकादशी. 27 तारखेला बकरी ईद येतो आहे. आता जाऊया आपण जून महिन्याकडे. जून आला की पावसाळा सुरू होतो. 3 तारखेला आहे संकष्ट चतुर्दशी आणि 26 तारखेला मोहरम आहे. 15ला आहे अमावस्या. 29ला आहे आपला आवडता सण वटपौर्णिमा. सुवासिनींसाठी खूप खास दिवस आहे आणि ह्या मोहरम 26ला येतो आहे शुक्रवारी. आता जाऊया आपण जुलै महिन्याकडे. जुलैमध्ये पाहूया कुठला दिवस आहे. बुधवारपासून सुरुवात होते जुलै महिन्याची. 3 तारखेला येते संकष्ट चतुर्थी आणि 11 तारखेला आहे एकादशी. 14 तारखेला अमावस्या आहे, दर्श अमावस्या. त्यानंतर 25 तारखेला एकादशी आहे. देवशयनी आषाढी एकादशी, मोठी एकादश आहे. 29 तारखेला गुरुपौर्णिमा. जुलै महिना संपलेला आहे. आता जाऊया आपण ऑगस्ट महिन्याकडे. ऑगस्ट महिना म्हटलं की सुट्ट्यांचा महिना. तर आता 2 तारखेला येते संकष्ट चतुर्थी. त्यानंतर येते पतेती 14 तारखेला. स्वातंत्र्य दिन ह्या वर्षी शनिवारी आलेला आहे आणि 17 तारखेला नागपंचमी येते. नागपंचमी सुट्टी बहुतेक सगळ्यांना नसते, नॅशनल हॉलिडे नाही आहे हा. 26ला मात्र ईद ए मिलाद आहे, हा नॅशनल हॉलिडे असतो. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. रक्षाबंधनला देखील बहुतेक जणांना सुट्टी असते. आता जाऊया आपण सप्टेंबर महिन्याकडे. सप्टेंबर महिन्यामध्ये 4 तारखेला श्रीकृष्ण जयंती आहे. 5 तारखेला गोपाळकाला आहे आणि त्यानंतर 14 तारखेला हरितालिका आहे. हरितालिका झाली दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी. 25 तारखेला येते अनंत चतुर्दशी आणि परत 29 तारखेला आहे संकष्टी चतुर्थी. ही पण अंगारकी चतुर्थी आहे. मी पाठीमागे सांगितलं या वर्षात 3 अंगारकी चतुर्थी येत आहेत. 2 तारखेला येते गांधी जयंती 2 ऑक्टोबर.
त्यानंतर 11 तारखेला आपली घटस्थापना होती आहे आणि 20 तारखेला येतो आहे आपला दसरा. परत 29 तारखेला चतुर्थी येते आहे. कोजागिरी पौर्णिमा 25ला येते आहे. जाऊया आता आपण नोव्हेंबर महिन्याकडे. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होते रविवारपासून आणि 6 तारखेला येते धनत्रयोदशी. 8 तारखेला नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन. 10ला बलिप्रथा. 11ला भाऊबीज. तर हा महिना आहे दिवाळीचा. 24 तारखेला येते गुरुनानक जयंती. 27ला संकष्ट चतुर्दशी. आता वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर महिना. डिसेंबर महिन्यामध्ये 23 तारखेला दत्त जयंती आहे. खूप महत्त्वाची आहे दत्त जयंती. त्यानंतर ख्रिसमस आहे फ्रायडेला शुक्रवारी 25 तारखेला. आणि असं करून आपलं 2026चे कॅलेंडरमधली सर्व सणावारांची माहिती पाहून झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय. व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्यास ती देखील कमेंटमध्ये कळवा. ती त्रुटी ऐकून मी ती त्रुटी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेल. नवीन वर्ष सर्वांना खूप सुखी समाधानी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय स्वामी समर्थ.